नागरी पतसंस्थेतील 4 कोटींचा बनावट सीसी कर्ज घोटाळा उघड. चेअरमॅन काका कोयटे यांच्यावर फौजदारी गुन्ह्याची मागणी. कोपरगाव येथील समता नागरी पतसंस्थेमध्ये वर्ग 2 शेतजमिनीच्या आधारे तब्बल 4 कोटी रुपयांचे बनावट सीसी कर्ज दाखवून गंभीर आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप समोर आला आहे. पतसंस्थेचे चेअरमॅन काका कोयटे यांनी नातेवाईक सौ साखरे यांच्या वर्ग 2 शेतजमिनीला नियमबाह्य पद्धतीने तारण ठेवून कर्ज व्यवहार केल्याचा आरोप आहे. सन 2009 मध्ये गट नंबर 839 ही वर्ग 2 शेतजमीन तारण ठेवून सौ साखरे यांना कोट्यावधी रुपयांचे कर्ज देण्यात आले. हे कर्ज 2013 मध्ये थकीत झाल्यानंतर 101 वसुली आदेश घेतला गेला. मात्र वर्ग 2 जमीन असल्याने लिलाव होऊ शकला नाही. यानंतर चेअरमन काका कोयटे यांनी संजय मोरे यांना सदर जमीन खरेदी करण्यास प्रवृत्त केल्याने फसवणुकीची सुरुवात झाली. दिनांक 30 सप्टेंबर 2016 रोजी संजय मोरे यांच्या नावावर 1,10,00,000 रुपयांचे खरेदी खत कागदोपत्री करण्यात आले. प्रत्यक्षात कोणताही मोबदला देण्यात आला नाही. त्यानंतर 4 कोटी रुपयांचे सीसी कर्ज दाखवून त्यातील 2,89,60,000 रुपये प्रत्यक्षात दिलेच नाहीत. पुढे दिनांक 13 जानेवारी 2017 रोजी 3,80,00,000 रुपयांचे दुसरे दुरुस्ती खत करून बनावट व्यवहार दाखवण्यात आला. विशेष म्हणजे 25 जानेवारी 2017 रोजी पतसंस्थेने दाखवलेले 4 कोटी रुपये सीसी कर्ज संजय मोरे यांच्या खात्यात वर्ग करून त्यातील संपूर्ण रक्कम सौ साखरे यांच्या खात्यात शेतजमीन खरेदी म्हणून परस्पर वर्ग केली. म्हणजेच कंपनी वाढीसाठी कर्ज दिलेच गेले नाही, तर वर्ग 2 शेतजमीन खरेदीसाठीच कर्ज वळवण्यात आले. या बनावट व्यवहारांमुळे संजय मोरे यांच्या 3 कंपन्या सुरू होऊ शकल्या नाहीत. त्यांचा आर्थिक व मानसिक छळ सुरू असून बनावट कागदपत्रांच्या आधारे 101 वसुली आदेश घेतल्याचा आरोप आहे. विशेष बाब म्हणजे या प्रकरणावर पतसंस्थेच्या सलग 3 वर्षांच्या वैधानिक लेखापरीक्षण अहवालात सनदी लेखापालांनी गंभीर आक्षेप नोंदवले आहेत. सदर प्रकरणात समता नागरी पतसंस्थेने नियमबाह्य, फसवणूकपूर्ण व गुन्हेगारी स्वरूपाचे कृत्य केल्याचा आरोप असून चेअरमन काका कोयटे यांच्यावर कडक फौजदारी कारवाई करावी, तसेच संजय मोरे यांचा सुरू असलेला आर्थिक व मानसिक छळ तात्काळ थांबवावा, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे. ताशेरे मारले त्यांच्यावर की असं कर्ज देता येत नाही. हे सगळ्या कर्जामध्ये बनवाबनी आहे. त्याच्यावर आज ताशेरे मारलेत ऑडिट रिपोर्ट. तुमच्या क्लायंटची कितीची फसवणूक झालेली आहे? आमच्या क्लायंटची जवळजवळ इथली विडकींच्या जमिनी 5 कोटी आणि त्यांचे विशेष म्हणजे ह्याचा बोजा दुसऱ्या साताऱ्याच्या प्रॉपर्टी त्यांनी 100 कोटीच्या प्रॉपर्टीवर लावला आहे. म्हणजे त्यांना या जमिनी या कर्जापोटी त्यांच्या 100 कोटीचं नुकसान झालं. आज त्यांना प्लॉट विकता येत नाही. आज त्यांचं सगळे जे डेव्हलपमेंटच थांबलेली आहे. म्हणजे ते त्यांना विचारून केलं तिथलं? नाही, ते सगळं ते डायरेक्ट हे करून टाकले. कायद्याच्या प्रमाणात जे तारण जमीन आहे त्याच्यावरच तुम्हाला बोजा टाकता येतो. तुमच्या आशिराची काही त्याच्यावर सही वगैरे आहे? नाही, फक्त डायरेक्ट तलाठ्याला आणि त्या डेप्युटी कलेक्टरला तिथं पत्र दिलं तहसीलला आणि ते बोजा लावून टाकलं. नाही करता येत नाही. त्याला नोटीस केवळ आर्थिक व्यवहार करून त्यांनी काही गर्दीत केलेले आहे. सर, आता एवढी मोठी फसवणूक झालेली आहे, काय न्यायालयीन प्रक्रिया तुम्ही मी आता बरेच त्याचे अपसेट प्राईजच्या संदर्भात हप्त्याची 10 कोटीची प्राईज आहे, तरी त्यांनी 2 कोटीचं पहिलं घेतलं होतं. परत दुसऱ्या वेळेस त्यांनी थोडी वाढून घेतली. हे सगळे प्रक्रिया आम्ही केल्या. त्यांच्यावर पोलीस स्टेशनला आम्ही गुन्हा दाखल करायला पैठणच्या कोर्टात 201चा पोलीसचा अहवाल मागितलेला आहे. अशा कायदेशीर प्रोसेस मी स्वतः हजर आहे. एक त्यांचं व्हॅल्युएशन काढताना ते व्हॅल्युएशन रिपोर्ट सध्या बोगस आहे आणि तिथला ते एक ठरलेला ऑडिटर आहे, त्यांचा व्हॅल्युअर आहे, ते सध्या व्हॅल्यू त्यांच्या जे सांगेल ते व्हॅल्युएशन काढतो. म्हणजे ते सरकारी का पतसंस्थे? हे नाही, पतसंस्थेने नेमलेले आहेत. ते फक्त सर्टिफाईड ऑडिटर आहेत. पूर्ण ऑडिटर आहेत, त्याचे व्हॅल्युअर आहेत. गव्हर्नमेंटचे आहेत म्हणते, पण खास त्याचे फक्त तेवढेच हे करत होतो. सर, आपण पतसंस्थेवर कारवाईसाठी आम्ही हे ऑडिट रिपोर्ट हे सगळे जोडून की सहकार आयुक्त पुणे यांच्याकडे तक्रार केली आहे. त्या तक्रारी अनुषंगानं चौकशीचे आदेश दिलेले आहेत आणि 3 दिवसात अहवाल द्या असे DTRला आदेश दिलेले आहेत. सर, प्रकरण कधीचं आहे? हे प्रकरण जुनं आहे. हे आमचा वारंवार पाठपुरावा सुरू आहे. हायकोर्टात मॅटर सुरू होते. आणखी जॉईंट रजिस्ट्रार नाशिकला मॅटर होते.
और असे मॅटर पहिले होते. असं आणखी विचारायचं आहे, हे जे पतसंस्थेने हा जो घोटाळा केलेला आहे त्यामुळे जे ठेवीदार आहे त्यांचा असा पैसा बुडण्याचा धोका निर्माण होतो. निर्माण आपले आदर्श पतसंस्था तसं हे समता नागरी पतसंस्था आदर्श पतसंस्थेच्या लाईनमध्ये जावी. असा एकूण समतामध्ये किती कोटीचा भ्रष्टाचार असू असं शकतो? जवळजवळ मी 3 वर्षाचे ऑडिट रिपोर्ट पाहिले आणि त्यावर आम्ही जे कंप्लेंट केली असे 150 ते 200 कर्जदार त्याचे असे व्यवहार आहेत, कुठलं तारण मालमत्ता नाही, त्याचं पत्ता नाही, त्या ह्याचा कुठलं त्याचं व्हॅल्युएशन रिपोर्ट नाही, असे सगळे बोगस कर्ज. मुलगा त्यांचा आणि ते ठरलेले त्यांचे व्यापारी आहेत. त्या अशा मोक्याच्या जागा पाहते आणि मोक्याच्या जागा पाहून त्या असे ते जागा हडप करणे हा त्यांचा हेतू आहे. असं पतसंस्थेला करता येतं का? करता येत नाही. करता येत नाही. आदर्श घोटाळ्यानंतर हा दुसरा हा सगळ्यात दुसरा मोठा घोटाळा आहे. ह्या महाराष्ट्रात गाजणार, कारण ह्याचं ठेवी जास्त आहेत. 5,000 कोटीपेक्षा जास्त त्याच्या पाचशे जास्त ठेवी आहेत. एक 1,000